हरे कृष्ण. तर आज आपण भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाचा आढावा घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण प्रार्थनेने सुरुवात करू. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. तर 7व्या अध्यायात आपण पाहिलं की भगवंत सांगतात की कशा प्रकारे संपूर्ण जगाच्या स्थितीसाठी आणि संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या कुठल्या वस्तू आहेत त्या सर्वांचा सार आणि स्रोत भगवान श्रीकृष्ण आहेत. यानंतर भगवंत सांगते की कुठले 4 प्रकारचे लोक भगवंतांना शरण जातात: आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. आणि कुठले 4 प्रकारचे लोक भगवंतांना शरण जात नाहीत त्याबद्दल सांगितलंय. आणि कशा प्रकारे केवळ देवतांचे उपासक जे आहेत ते देवतांच्या लोकांमध्ये जातात, जे नश्वर लोक आहेत. आणि जे मात्र भगवंतांची उपासना करतात ते भगवत धामात जातात, जे शाश्वत जग आहे. त्यानंतर 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंत सांगतात की ज्याच्या भावनेवर आपलं मन केंद्रित होतं मृत्यूच्या समयी त्या त्या भावाला आपण प्राप्त होतो. आणि समजा मृत्यूच्या वेळेला आपण भगवंतांचं स्मरण केलं तर आपण भगवंतांच्या भावाला प्राप्त होतो, भक्तीमध्ये प्रगती करतो आणि भगवत धामात निश्चितच परत जातो. तर अशा प्रकारे भगवंत पुढे सांगतात की भौतिक जगातला कुठलाही जो लोक आहे, अब्रह्म भुवना लोका पुनरावर्ती नोर्जन माम उपेत्य तू पुनर्जन्म दुःखालय शाश्वतम नापनुवंती महात्मान संसिद्धीम परमाम गता म्हणतायत. म्हणजे ब्रह्मलोकापासून ते पाताळ लोकापर्यंत प्रत्येक लोक हा पुनरावर्ती आहे. त्या लोकात गेल्यानंतर पुन्हा मनुष्याला पृथ्वीवर मृत्यू लोकातच जन्म घ्यावा लागतो. परंतु भगवंत धामात परत गेल्यानंतर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, कारण ते शाश्वत धाम आहे. आणि अशा प्रकारे भगवंत सांगतात की जो भगवंतांची भक्ती करतोय तो भगवंतांच्या तो वेद, यज्ञ, दान, तप अशा सर्व प्रकारच्या ज्या क्रिया आहेत त्यांनी जे फळ मिळते त्या सर्व फळांच्या पलीकडेचं फळ त्याला मिळतंय आणि तो भगवंताच्या धामाला परत जातोय. तर आज आपण 9वा अध्याय पाहणार आहोत. तर 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला आपण त्याचं अध्यायाचं नाव आहे विद्या राजगुह्य योग म्हणून. तर सर्वप्रथम आपण पाहू या अध्यायाचं विश्लेषण. याच्यात 34 श्लोक आहेत. श्लोक 1 ते 10 मध्ये शुद्ध भक्तीसाठी आवश्यक ऐश्वर्य ज्ञान, भगवंतांचं या प्रकृतीशी काय संबंध आहे, या विश्वाशी काय संबंध आहे आणि आपण सर्व जीवांशी काय संबंध आहे याविषयीचं ज्ञान म्हणजे हे शुद्ध भक्तीसाठी आवश्यक ज्ञान आहे. ऐश्वर्य ज्ञान हे पहिल्या 10 श्लोकात सांगितलंय. श्लोक 11 ते 19 मध्ये विविध उपासक भगवंतांना कशा प्रकारे जाणू शकतात आणि कशा प्रकारे जाणतात त्याबद्दल सांगितलंय. थोडक्यात ब्रह्मवादी भगवंतांना कशा प्रकारे जाणतात, भक्त भगवंतांना कशा प्रकारे जाणतात, विश्वरूप उपासक भगवंतांना कशा प्रकारे जाणतात, देवतांचे उपासक भगवंतांना कशा प्रकारे जाणतात त्याबद्दल 11 ते 19 श्लोकामध्ये सांगितलंय. आणि 20 ते 34 या श्लोकामध्ये शुद्ध भक्तीचा उत्कर्ष, शुद्ध भक्ती ही कशा प्रकारे मिश्र भक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे, योग, ज्ञान, तप सगळ्यांपेक्षा अत्यधिक श्रेष्ठ आहे याचं वर्णन 20 ते 34 याच्यामध्ये केलंय. तर आज आपण विभाग 1 आणि 2 म्हणजे पूर्वार्ध पाहणार आहोत आणि पुढच्या सत्रामध्ये आपण उत्तरार्ध म्हणजेच श्लोक 20 ते 34 आपण पुढच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. विभाग 1 ची मुख्य शिकवण आहे की शुद्ध भक्तीचं ज्ञान हे सर्वात मोठं गुपित आहे, गुह्यतम, याची चर्चा आपण करणारच आहोत. भगवंतांनी जरी सर्व विश्व व्यापले आहे तरीही सर्व जगापासून भगवंत अलिप्त आहेत, ही दुसरी मोठी शिकवण आहे. आणि तिसरं म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या अध्यक्षतेखाली भौतिक प्रकृती सर्व सृष्टीची निर्मिती, पालन व संहार करते. छाये वयस्य भुवना आणि बिभरती दुर्गा देवी जी भौतिक प्रकृती आहे, तिची अधिष्ठात्री आहे, ती भगवंतांच्याच आज्ञेखाली सर्व भौतिक सृष्टीचं सृजन करते, पालन करते आणि संहार करते. त्याबद्दल आपण पुढे पाहणार आहोत. पहिला श्लोक आहे श्री भगवान वाच
इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे अशुभात. तर भगवंत सांगतात अर्जुनाला, इदम तू ते गुह्यतम म्हणून सांगतात. गुह्य म्हणजे गुपित असतं, गुह्यतर म्हणजे त्याहून मोठं गुपित, आणि गुह्यतम म्हणजे सर्वात मोठं गुपित. तर भगवंतांनी पहिल्या 6 अध्यायामध्ये गुपित सांगितलंय. काय गुपित सांगितलंय? की आपण या भौतिक शरीरापासून कसे वेगळे आहोत, आत्मा आहोत. हे गुह्य ज्ञान आहे. कसं आपण या कर्मयोगाद्वारे आपण या भौतिक शरीरापासून मुक्त होऊ शकतो, ते गुह्य ज्ञान झालं. 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये गुह्यतर ज्ञान सांगितलंय. म्हणजे आपण भगवंतांच्या धामाची प्राप्ती कशी कशी करू शकतो त्याबद्दल सांगितलंय. आणि 9व्या अध्यायामध्ये मात्र शुद्ध भक्तीची बद्दल सांगितलंय, की ज्याच्यामध्ये भगवंतांची प्राप्ती नुसती भगवंतांची प्राप्ती नव्हे तर भगवंतांच्या प्रेमाची प्राप्ती कशा प्रकारे आपण भक्तीद्वारे करू शकतो याबद्दल सांगितलंय. जसं मागच्या 7व्या 8व्या अध्यायामध्ये अर्थ जिज्ञासू अर्थार्थी आहेत त्यांना सुद्धा भगवंताची प्राप्ती होते, पण त्यांना भगवंताविषयी जे विशेष प्रेम आहे, शुद्ध प्रेम, ते मात्र शुद्ध भक्तीनेच प्राप्त होतं. आणि हे सर्वात मोठं गुह्यतम ज्ञान आहे. आणि ते मी आज तुला सांगतोय म्हणतात अनसूयवे, कारण तू माझी ईर्ष्या करत नाहीयेस. आणि सुयवे या शब्दातून असं सूचित केलं की आपण सुद्धा हे ज्ञान, की जे असूया करणारे नाही आहेत भगवंतांविषयी, त्यांना सांगितलं पाहिजे. 4 प्रकारचे लोक आपल्याला सापडतील. चार प्रकारच्या व्यक्तींसोबत 4 प्रकारचं वेगवेगळी वागणूक आपण दिली पाहिजे. ईश्वरे तदधीनेषु बालेषु विशत्सुष प्रेम मैत्री कृपोपेक्षा यः करोति स मध्यमः. याचा अर्थ सांगितलाय की भगवंताविषयी आपलं प्रेम असलं पाहिजे, भगवंतांच्या भक्तांविषयी आपली मैत्री असली पाहिजे. आणि जे 2 उरलेले जे सभासद आहेत ते एक त्याच्यामध्ये आहेत, एक वर्ग आहे ज्यांना म्हणतात की निरागस आहेत, त्यांना भगवंतांविषयी जे ज्ञान नाहीये. बालत्सु म्हटलं त्यांना, बालेशु म्हणजे एकदम लहान मुलाप्रमाणे आहेत. तर त्यांना त्यांच्यावर कृपा केली पाहिजे आणि त्यांना हे ज्ञान समजावून सांगितलं पाहिजे. आणि द्विषत्सु म्हणजे ते भगवंताचा द्वेष करतायत, तर त्यांची उपेक्षा केली पाहिजे. कारण आपण त्यांना काही सांगायला गेलो तर कदाचित ते भगवंताविषयी अजून अपराध करून बसतील आणि अजून आपली संधी गमावून बसतील मनुष्य जन्माची. म्हणून त्यांची उपेक्षा, त्यांना टाळलं पाहिजे आपण. कारण उपदेशो ही मूर्खाणा म्हणतात की जो मूर्खांना दिलेला उपदेश हा प्रकोपाय न शांताय म्हणतात. त्यांना केलेला उपदेश जो आहे हा अजूनच त्यांच्यामध्ये प्रकोप निर्माण करतो, शांत त्यांना करू शकत नाही. तर भगवंताचा कोणी द्वेष करत असेल तर गीतेचे ते अचूक विश्लेषण करू शकत नाहीत आणि कृष्णाचं परिपूर्ण ज्ञानही इतरांना ते प्रदान करू शकत नाही. आणि भगवंत पण अशा लोकांपासून स्वतःचं स्वरूप लपवतात. तर अशा प्रकारे पहिला हा श्लोक झाला. दुसऱ्या श्लोकामध्ये हे जे गुह्यतम ज्ञान म्हणजे भक्ती आहे त्याचं वर्णन अजून पुढे करतात. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम. तर हे कशा प्रकारचं ज्ञान आहे भक्तीचं? राजविद्या, सर्व विद्यांचा राजा. आपण विविध प्रकारच्या विद्या आपल्याला माहिती आहेत, धनुर्विद्या किंवा शल्यविद्या किंवा युद्धाची विद्या, राजकारणाची विद्या, भौतिक शास्त्राची विद्या, गणित विद्या, ह्या सर्व भौतिक विद्या आहेत. आणि या सर्वांच्या पलीकडे आध्यात्मिक विद्या आहे आणि त्या सर्व विद्यांचा राजा म्हणजे हे ज्ञान आहे राजविद्या. किंवा दुसरा अर्थ सांगितलं की ज्याचं मन राजाप्रमाणे आहे, म्हणजे फार मोठ्या मनाचे जी व्यक्ती आहेत त्यांच्याकडे जी विद्या असते त्याला राजविद्या म्हणतात. हा अर्थ रामानुजाचार्यांनी सांगितला की ज्यांचं मन खूप मोठं आहे, तर अशा संतांची जी विद्या आहे ती म्हणजे कृष्ण भक्ती आहे. राजगुह्यम सगळ्यात मोठं गुपित आहे. पवित्रम याच्यासाठी कारण भक्ती करून कोणी एखादी अपवित्र व्यक्ती सुद्धा शुद्ध होऊ शकते. जसं सूर्य आहे हा पवित्र आहे आणि सूर्याद्वारे पृथ्वीवर काही कुठे घाण असेल, कुठे अगदी विष्ठा मूत्र पण सांडलेलं असेल तर ती जागा सुद्धा सूर्याच्या उष्णतेने आणि प्रकाशाने शोषून ती स्वच्छ केली जाते. त्या प्रकारे ही भक्ती सुद्धा आपल्या
मलिन हृदयाला स्वच्छ आणि पवित्र करू शकते. आणि म्हणून याला पवित्रम म्हटलंय. इदम उत्तमम. तम म्हणजे हा भौतिक जग हे पूर्ण तमोगुणाने व्यापलेलं आहे. तर म्हणून आपल्याला कधीही आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर आपल्या शरीराचा एक गुणधर्म आहे की या शरीर आपलं नेहमी तमोगुणाकडे घेऊन जात असतं. कधी आपण त्याला नियमामध्ये बांधलं नाही, त्याची नैसर्गिक प्रवृत्ती तमोगुणाकडे वळणारी. आणि म्हणून आपल्याला अनेक प्रकारचे नियम शास्त्रामध्ये सांगितले, उठा, आंघोळ करा, कारण जेणेकरून आपण पुन्हा सत्वगुणामध्ये येऊ शकतो. तर झोपल्यानंतर सुद्धा आपण पुन्हा तमोगुणामध्ये जातो. तरी आपली साधारण शरीराची प्रवृत्ती तमोगुणाकडे झुकणारी असल्यामुळे आपल्याला शास्त्राचे विविध नियम सांगितले. पण ही भक्तीची उत्तम आहे, या तमोगुणाच्याही पलीकडे आहे. आणि म्हणून आपल्याला या भक्तीद्वारे रजोगुण आणि तमोगुणावर आपल्याला विजय मिळवून शुद्ध सत्वामध्ये आपली उन्नती होते. प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम. प्रत्यक्ष का म्हटलंय तर रामानुजाचार्य सांगतात त्याच्यामध्ये की प्रत्यक्ष या शब्दाचा अर्थ आहे की जेव्हा तुम्ही भगवंतांच्या समोर काही निवेदन करताय, काही प्रार्थना करताय किंवा काही भेट आणताय भगवंतांच्या विग्रहांसाठी, तर भगवंत तिकडे स्वीकारण्यासाठी साक्षात तिकडे उभे आहेत. तुम्ही कुठे प्रार्थना करताय तर त्याला उत्तर देण्यासाठी भगवंत साक्षात प्रत्यक्ष उभे आहेत. आणि म्हणून याला प्रत्यक्ष, या भक्तीला प्रत्यक्ष म्हणतात. जरी आपल्याला डोळ्यांना दिसत नसलं की भगवंत आपली सेवा स्वीकारतात, तरी भगवंत स्वतः सांगतात की मी प्रत्यक्ष आहे. त्या सध्या आपल्याला दृष्टिगोचर नाही आहेत भगवंत, पण ते आपल्या सेवेची नक्कीच आणि प्रार्थनांची त्यांचा नक्कीच स्वीकार करतात. धर्म्यम, सगळ्यात मोठा धर्म काय आहे तर भगवत धर्म आहे. भगवंतांची भक्ती करणं हा धर्म आहे. पण सांगितलं धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम. आपण धर्माचे नियम काही मानवाने निर्माण केलेले नाही आहेत. खरा धर्म तो आहे की जो भगवंतांकडून स्वतः ज्याचे नियम आलेले आहेत. जसं आपण कुठला एखादा नियम जो आहे तो घरी तयार करू शकत नाही. जो देशाचा जो काही कायदा आहे की डाव्या बाजूने चाला इत्यादी इत्यादी जो कायदा आहे, लाल सिग्नल आल्यानंतर थांबा, हे सगळे काही आपण घरी तयार केलेले नियम नाही आहेत. हे देशाचे नियम आहेत, त्याचं आपण पालन केलं पाहिजे. त्याचप्रकारे आपण आपल्या मनाने सांगू शकत नाही की धर्माचे नियम हे आहेत. भगवंत जे सांगतात ते धर्माचे नियम. सुसुखम कर्तुम अव्ययम. सुसुखम कर्तुम म्हणजे अगदी गरीबातला गरीब व्यक्ती सुद्धा भगवंतांची भक्ती करू शकतो. कुठल्याही त्याला त्याच्यासाठी सामग्रीची अपेक्षा नाहीये. अगदी काहीच नसेल तर मनामध्ये सुद्धा तो भक्ती करू शकतो. जसं आपण मागच्या वेळेला एका दक्षिण भारतीय विप्राचं उदाहरण पाहिलं होतं की ध्यानामध्ये त्याच्याकडे काहीच सामग्री उपलब्ध नव्हती. ध्यानामध्ये त्यांनी खीर बनवली आणि मनामध्येच तो खीर अर्पण करत होता आणि भगवंतांनी त्या खीरीचा स्वीकार केला. म्हणून सुसुखम कर्तुम अव्ययम. अव्ययम याचा अर्थ सांगतात की त्याचा कधी क्षय होत नाही. म्हणजे भगवत भक्ती प्राप्त झाल्यानंतर भगवंतांची प्राप्ती होते आणि भगवंतांची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा आपली भक्तीची क्रिया चालू राहते. आणि म्हणून याला अव्ययम म्हटलं. आणि हेच सगळ्यात मोठं गुह्यतम ज्ञान आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं आत्मा मुक्त झाल्यानंतर कुठे ब्रह्मामध्ये किंवा परमात्मामध्ये विलीन होतो आणि मग त्याची काही क्रिया राहत नाहीत. तर हे काही बरोबर ज्ञान नाहीये. योग्य ज्ञान हे आहे की तो भगवत धामात परत जातो. भगवत धामात परत गेल्यानंतर त्याच्या ज्या कृती आहेत ते भौतिक जगातल्या कृतींसारख्या नसतात, त्या आध्यात्मिक कृती असतात. त्याच्यामध्ये सुद्धा तो भगवंतांसोबत अनेक प्रकारच्या सेवा करतो आणि म्हणून त्याला अव्यय म्हटलंय. आणि दुसरा एक छान अर्थ सांगतात अव्यय. जसं आपण म्हणतो आय आणि व्यय. जसं एखाद्या आपण काही कमवतो त्याला आय म्हणतो आपण. उदाहरणार्थ इन्कम टॅक्सला आय कर म्हणतो आपण. आणि जो एखादा खर्च झाला त्याला व्यय म्हणतो. तर म्हणतात भक्ती केल्यानंतर भक्ताला असं वाटत नाही की माझा काही व्यय झाला म्हणून. तर म्हणून त्याला अव्यय म्हणतात की किती भक्ताने सगळं काही जरी भगवंतांना अर्पण केलं, आपलं धन संपत्ती मानस गेह धन देह कुटुंब सर्व काही जर अर्पण केलं तरी तो म्हणतो की अरे भगवंतांना मी काहीच दिलं नाही, माझा काहीच व्यय नाही झाला. आणि म्हणून त्याला भक्तीला अव्यय म्हटलं. तर हे जे ज्ञान आहे भक्तीविषयीचं हे अत्यंत गुह्य ज्ञान आहे आणि याचद्वारे कुठलाही जीव आपला उद्धार करू शकतो. आणि इतर प्रकारचे जे विद्या आहेत
त्या सर्व पोट चालवण्यासाठी आवश्यक आहेत. तर तर जेवढ्या प्रमाणात त्याला आवश्यक आहे त्याचा जरूर त्याने स्वीकार करावा. अवश्य त्याने त्या विद्येचा स्वीकार करू शकतो तो पोट चालण्यासाठी. एक एक आहे जेवणदायी आणि दुसरे जीवनदायी. तर ते सगळे जेवणदायी विद्या आहेत. गणित आहे, भूगोल आहे, इतिहास आहे, समाजशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे. या सगळ्यांचा उपयोग आहे, पण एका स्तरावर आहे. पण त्याच्या पलीकडचं जे ज्ञान आहे ते म्हणजे भक्तीचं ज्ञान आहे. आणि याच्यासाठी एक सुंदर उदाहरण देतात की आणि हे जर ज्ञान असलं तर आपल्याला आपोआपच आपण या जगातून आपला निस्तार करू शकतो. तर एक पदवीधर तरुण गावामध्ये जातो आणि मित्राला भेटण्यासाठी जातो. वाटेमध्ये त्याला नदी लागते. तर नदीमध्ये एक खेड्यातला खेडूत असा होडीवाला बसलेला असतो आणि त्याला हा तरुण सांगतो की मला अरे त्या पलीकडे घेऊन मला त्या पलीकडे जायचं नदीच्या. होडी मला म्हणतो बसा ना साहेब, तुमचीच होडी आहे समजा. आणि तो वलवायला लागतो होडी. आणि तेवढ्यात हा पदवीधर आपल्या मित्राशी बोलण्यासाठी आपला मोबाईलवर नंबर टाईप करायला लागतो. तर तेव्हा हा होडीवाला विचारतो की साहेब हे काय आहे. तो म्हणतो अरे मूर्खा, तुला मोबाईल माहित नाही, तुझं 25% आयुष्य व्यर्थ आहे. त्यानंतर पदवीधर त्याला काही काम करत असतो तर लॅपटॉप तो आपला बाहेर काढून त्यावर लॅपटॉपवर काम करायला लागतो. पदवीधर त्याला जो तरुण असतो त्याला होडीवाला विचारतो साहेब हे काय आता नवीन. तर म्हणतो पदवीधर म्हणतो अरे तुला लॅपटॉप माहित नाही, कॉम्प्युटर माहित नाही, तुझं 50% आयुष्य व्यर्थ झालं. त्यानंतर तो गाणी ऐकण्यासाठी इयरफोन बाहेर काढतो आणि गाणी ऐकायला लागतो. होडीवाला म्हणतो साहेब हे काय, तुम्हाला ऐकायला कमी येतं का, हे काय मशीन यंत्र आहे का. पदवीधर म्हणतो अरे याला इयरफोन माहित नाही, म्हणजे तुझं 75% आयुष्य व्यर्थ गेलं. मग तिकडे थोड्या वेळाने वादळ येतं, होडी हलायला लागते, नदीला पूर येतो आणि मुसळधार पाऊस पडायला लागतो. आणि होडीवाला म्हणतो की साहेब तुम्हाला सगळं येतं, पण आता आपली होडी बुडणार आहे, तुम्हाला पोहायला येतं का पोहायला. पदवीधर म्हणतो की नाही मला पोहायला मात्र येत नाही. होडीवाला म्हणतो मग साहेब तुमचं तर 100% आयुष्य व्यर्थ. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय की सर्व काही आपल्याला माहिती आहे पण आध्यात्मिक ज्ञान नाहीये. तर आपण आपल्या या भौतिक सागरातून आपला निस्तार होऊ शकत नाही. पुढचा श्लोक भगवंत सांगतात अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्त्मनी. की ज्यांना या भक्तीच्या विषयी ज्ञान प्राप्त झालंय तरी सुद्धा ते भक्तीविषयी पूर्णपणे त्याची तीव्रता किंवा त्याची निकडीची गरज ज्याला जाणवत नाहीये आणि जो उत्साहाने आणि श्रद्धेने विश्वासाने भक्ती करत नाहीये तर तो बिचारा हे ज्ञान प्राप्त करून सुद्धा या मृत्यू संसारामध्ये पुन्हा खेप त्याची होत राहते. म्हणून अश्रद्धाही लोकांना भक्ती मार्ग साध्य होऊ शकत नाही. भक्तांच्या संगतीमध्ये आपली श्रद्धा निर्माण होते आणि श्रद्धा ही प्रत्येकाकडे असते. असं आपण म्हणू शकत नाही की भक्ती करणं म्हणजे हे फक्त श्रद्धेचा विषय आहे आणि श्रद्धेचा भाग आहे, याचा अर्थ की ज्याला नाही श्रद्धा आहे त्याच्यासाठी देव नाही आहे असा त्याचा अर्थ नाही. उदाहरणार्थ आपण असं म्हणत नाही की गुरुत्वाकर्षणाचा नियम हा जो आहे हा श्रद्धेचा भाग आहे असं आपण म्हणत नाही. कारण समजा मी म्हटलं की हा माझा गुरुत्वाकर्षणावर विश्वास नाही म्हणजे याचा अर्थ माझ्यावर गुरुत्वाकर्षणाचा नियम लागू नये असा याचा अर्थ होत नाही. पण उगाच मी म्हटलं की माझ्यावर गुरुत्वाकर्षणाचा नियम लागू होत नाही आणि मी समजा बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारली तर माझं काय होईल, तिकडे जीवनच संपुष्टात येईल. तर बिलकुल त्याच प्रकारे असा अर्थ नाही की देवानं अच्छा माझा विश्वास नाही म्हणून देव नाही असा त्याचा अर्थ होत नाही. जसं प्रभुपाद एका याच्यामध्ये सांगतात कथेमध्ये की जे नास्तिक लोक आहेत ते म्हणतात देव नाही आणि देव आम्हाला आवडत नाही म्हणून देव अस्तित्वातच नाही, भगवंत अस्तित्वातच नाही. तर त्यांचं असं म्हणणं कशा प्रकारे तर म्हणतात शकुनी शपे गोरू मरे न. बंगालीमधली एक ही म्हण आहे, शकुन शपे गोरू मरे न. आपण मराठीमध्ये पण म्हणतो कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. तर शकुनी म्हणजे गिधाड. तर गिधाड ते भुकेलं असतं आणि त्याला काही खायला मिळत नाही तर ते गाईला शाप देतं की अरे तू लवकर मर,
कारण जेणेकरून मग गिधाडाला खायला मिळेल. पण गिधाडाच्या शापाने काही गाय मरत नसते. त्याच प्रकारे नास्तिक लोकांना त्यांना आपली पाप करायची असतात आणि विकर्माद्वारे मजा करायची असते, आणि म्हणून ते म्हणतात अरे भगवंत नाहीच आहेत, आणि म्हणून भगवंतांना ते भगवंतांचं अस्तित्व स्वीकारण्यास तयार होत नाहीत, आणि म्हणून भगवंतांना नावं ठेवतात. म्हणून याचा अर्थ असं नाही की की भगवंत नाही आहेत म्हणून. पण नीटशी नावाचा एक तथाकथित तत्वज्ञानी होता, आणि त्याने पण नास्तिकवादाचा पुरस्कार करून म्हटलं की गॉड इज डेड म्हणून, की भगवंत मृत आहेत म्हणून, असं असं त्याने म्हटलं. तर काही तर त्याच्या असा एक विनोदाने सांगतात की जेव्हा नीटशी मेला 1938 मध्ये, 1936 मध्ये त्यांनी सांगितलं की गॉड इज डेड म्हणून नीटशी, आणि त्याच्या खाली लिहिलंय की 1938 मध्ये नीटशी इज डेड, खाली लिहिले गॉड. कारण भगवंतांनी सांगितलं तर नाही मी मृत नाही आहे, तू मृत आहेस म्हणून. आता ते आता सिद्ध झालं, कारण 1938 मध्ये तो मृत्यू पावला. तर अशा प्रकारे जे भगवंतांचं अस्तित्व मानत नाहीत ते स्वतःच या मृत्यू संसारामध्ये, जन्म मृत्यूमध्ये, फेऱ्यामध्ये अडकतात. तर पुढे 7 श्लोकांमध्ये भगवंत सांगतायत की कशा प्रकारे भगवंतांविषयीचं ऐश्वर्याचं ज्ञान हे शुद्ध भक्ती करण्यासाठी कसं आवश्यक आहे. तर ते ज्ञान आता पुढे 7 श्लोकामध्ये सांगतात. मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानी सर्वभूतानि न चाहं तेषु अवस्थितः. तर भगवंतांची 3 रूपांचं याच्यामध्ये वर्णन आलंय. एक आहे ब्रह्म, एक आहे परमात्मा, एक आहे भगवान. तर भगवंतांचं जे सर्वव्यापी जे रूप आहे त्याला ब्रह्म म्हणतात, आणि जे भगवंतांचं प्रत्येक अणूच्या मध्ये सामावलेलं जे रूप आहे त्याला परमात्मा म्हणतात, आणि जे भगवंताचं याही पलीकडे जे सुंदर सच्चिदानंद जे आध्यात्मिक जगातलं रूप आहे आणि विविध त्यांच्या लीला आहेत तर त्यांना म्हणतात भगवान. तर मया ततम इदम सर्वम हे ब्रह्मरूपाबद्दल सांगतात, मत्स्थानी सर्व भूतानी हे परमात्मा रूपाबद्दल सांगतात, आणि नचाहम तेषु अवस्थिता हे भगवान रूपाबद्दल सांगतात. तर भगवंत जरी सगळीकडे आहेत तर याचा अर्थ नाही की भगवंताचं अस्तित्व, वैयक्तिक अस्तित्व नष्ट झालं. त्याच्याबद्दल आपल्या उपनिषदांमध्ये फार सुंदर वर्णन आहे. बरेच जण म्हणतात की अरे भगवंतच सर्व काही आहेत, म्हणजे भगवंताचं आपलं स्वरूप हरवून बसले. असा त्याचा अर्थ नाही आहे. आपल्या उपनिषदांमध्ये सांगितलंय, एक देश स्थितस्याग्नेर ज्योत्स्ना विस्तारिणी यथा परस्य ब्रह्मणा शक्ती सर्वेदम अखिलम जगत. म्हणतात जशा प्रकारे एक ज्योती, पणती आपण म्हणू किंवा दिवा म्हणू, त्याची ज्योत आहे, त्याचा प्रकाश सगळीकडे पसरला. याचा अर्थ असा नाही की ज्योतीला अस्तित्व नाही. किंवा आपण आधुनिक उदाहरण द्यायचं झालं तर म्हणलं एक ट्यूबलाईट म्हणू आपण, ट्यूबलाईटचा प्रकाश सगळीकडे पसरलेला असतो. याचा अर्थ ट्यूबलाईटचं स्वतःचं अस्तित्व नाही याचा, असं त्याचा अर्थ नाहीये. म्हणून भगवंत म्हणतात मी सगळीकडे जरी असलो तरी सुद्धा मी सर्वांपासून अलिप्त आहे. मी सर्वव्यापी आहे, सर्व काही माझ्यामध्ये स्थित आहे, तरी मी अलिप्त आहे. त्याचं उदाहरण सांगतात की एखादा जर राजा आहे, तर राजाचं जे प्रशासन आहे त्याचा जो नियम आहे तो राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात लागू होतो, याच्याबद्दल काही दुमत नाही. आणि राजाचं अस्तित्व त्या दृष्टीने त्याच्या राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये ते अस्तित्व लागू होते. पण राजा मात्र त्याच्या महालामध्येच स्थित आहे. याच प्रकारे भगवंताचं अस्तित्व जरी सगळीकडे असलं, सगळी काही भगवंताची शक्ती जरी असली, भगवंताचा नियम जरी सगळीकडे लागू असला, तरी भगवंत त्यांच्या भगवत धामामध्ये स्थित आहे, आणि त्यांच्या अहैतुकी कृपेने कधीही आपल्या समोर येऊ शकतात. न च मत्स्थानि भूतानि पश्यमे योगमैश्वरम भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः. सर्व काही भगवंतांच्या स्थायी स्थित आहे, तरी भगवंतांचे या सर्वहून वेगळे अस्तित्व आहे. हेच भगवंतांचे अचिंत्य योग ऐश्वर्य होय. तर सर्व काही भगवंतांमध्ये स्थित आहे, तरी याचा अर्थ असा नाही की जसं आपण काही मतानुसार असं सांगतात की ही जी पृथ्वी आहे कल्पनेनुसार, ही एक ॲटलास नावाचा जो व्यक्ती आहे ग्रीक कल्पनेनुसार,
की ॲटलास नावाची जी व्यक्ती आहे ती पृथ्वीला धारण करून त्याला खांद्यावर घेऊन उभा आहे आणि त्याचं धारण केल्यामुळे त्याला अत्यंत थकलेला आहे, कारण त्याला असा शाप मिळाला होता की पृथ्वीला तू धारण करशील आतापासून. आणि त्या प्रकारे भगवंतांनी ही सृष्टीने धारण केली आहे की भगवंत असा माझ्या संकल्प मात्राने ही पृथ्वी आणि सर्व विश्व धारण होतं. संकल्प मात्राने, असं नाही की भगवंतांना खांद्यावर ते वजन धारण करायला लागतं. तर म्हणून म्हणतात की न च मस्थानी भूतानी पश्यमे योगमेश्वरम भूतभृंद भूत असतो ममात्मा भूत भावना. तर हे लक्षात घेणं आवश्यक आहे की भगवंत जरी सर्व भूतांचे म्हणजे सर्व जीवांचे जरी परिपालक असले तरी सुद्धा त्यांच्यावर त्याचं काही वजन नाही आहे, की कठीण नाही त्यांच्यासाठी. की जसं एखादा माणसाला समजा 10 पोरं असली आणि त्याचं सांभाळता सांभाळता त्याला नाकी 9 येतात, अशा प्रकारे भगवंत जीवांना सांभाळत नाही. संकल्प मात्राने संपूर्ण जीवांना त्यांना ते सांभाळू शकतात. तर पुढे उदाहरण देत आहेत की सर्व सृष्टी जी आहे ती कशा प्रकारे भगवंतामध्ये सांभाळून सुद्धा भगवंत त्याच्यापासून अलिप्त आहेत. तर हे सुंदर उदाहरण इकडे आहे. यथाकाश स्थितो नित्यं वायु सर्वत्र गो महान तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानी इति उपधारय. यथा आकाश स्थितो नित्यम, हे आपलं नेहमीच उदाहरण आहे. आपण आजूबाजूला पाहू शकतो, जे सगळीकडे जी पोकळी दिसते त्याला आकाश म्हणतात. त्या वायू जो आहे हा आकाशामध्येच संचारण करत असतो. आकाशाच्या पलीकडे तर तू जाऊ शकत नाही, पण तरी सुद्धा आकाश मात्र वायूपासून अलिप्त आहे. वायूने ते लिप्त नाही. वायूमध्ये काही समजा प्रदूषण असलं तर आकाश प्रदूषित होत नाही. त्याच प्रकारे सर्व जी सृष्टी आहे ती भगवंतांमध्ये आश्रित जरी असली तरी भगवंत त्यापासून अलिप्त आहे. त्यांनी केलेल्या कर्मांचा भगवंतांवर काही परिणाम होत नाही. तर ज्या प्रकारे हे उदाहरण अजून आपण सूक्ष्म प्रकारे पाहू शकतो, ज्या प्रकारे वायू हा आकाशाच्या पलीकडे जाऊ शकत नाही आणि वायूची जी हालचाल आहे ती सुद्धा आकाश नियंत्रित करत नाही, पण वायू हा आकाशाच्या पलीकडे पण जाऊ शकत नाही. त्याच प्रकारे जीव जे आहेत ते भगवंतांच्या आज्ञेचं उल्लंघन करून काय वाटेल ते करू शकत नाही. पण जीवांची जी प्रत्येक स्वतंत्र इच्छा आहे ती भगवंतांनी काढून घेतलेली नाही. तर म्हणून हे उदाहरण खूप समर्पक आहे, वायू आणि आकाश. तर आपल्या प्रत्येकाला भगवंतांनी स्वतंत्र इच्छा दिली आणि त्या स्वतंत्र इच्छेचा वापर करून आपण कदाचित भगवंतांकडे परत जाऊ शकतो आणि कदाचित या भौतिक जगात खितपत पडू शकतो. तर हे सर्व आपण या स्वतंत्र इच्छेचा योग्य उपयोग आपण केला तर आपण भगवंतांकडे परत जाऊ शकतो. आणि आता पुढे म्हणतात की या सृष्टीचं जसं पालन मी करतोय तसं याचा संहार सुद्धा माझ्या शक्तीद्वारेच केला जातो. सर्वभूतानि कौंतेय प्रकृतिं यान्ति मामिकां कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम. सर्व भूतानी कौंतेय, हे कौंतेया सर्व जे जीव आहेत आणि कल्पाच्या क्षय झाल्यानंतर, कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे, त्याचा दिवसाचा क्षय झाल्यानंतर म्हणजे 1000 चतुर्युगानंतर सर्व जे जीव आहेत ते प्रकृतीमध्येच विलीन होत आहेत आणि कल्पाच्या सुरुवातीला पुन्हा ते आपापल्या विविध देह ग्रहण करून आपली ज्या कर्म वासना उरलेल्या आहेत शिल्लक त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. आणि याची जी व्यवस्था आहे ती भगवंतांनी लावलेली आहे. प्रकृतीं स्वाम अवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्रामम इमं कृष्णम अवशम प्रकृतेर्वशात. तर भौतिक जगत म्हणजे भगवंतांची कनिष्ठ शक्तीची अभिव्यक्ती आहे. त्यांच्या इच्छेने ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि शेवटी तिचा प्रलय होतो. हे का सांगतात भगवंत? की भौतिक प्रकृतीच्या अधीन सर्व जीव आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गर्व किंवा अभिमान आपण केला नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही भौतिक वस्तूविषयी आपलं आकर्षण कमी करण्यासाठी भगवंत हे ज्ञान आपल्याला देत आहेत.
की जेणेकरून आपल्याला समजून येईल की आपला आश्रय म्हणजे भौतिक प्रकृती नव्हे. काही गोष्टींसाठी आपल्याला या भौतिक प्रकृतीवर अवलंबून राहावं लागतंय. उदाहरणार्थ आपला अन्न म्हणा किंवा आपला निवारा म्हणा किंवा वस्त्र म्हणा. तर या सर्वांसाठी आपल्याला या भौतिक प्रकृतीवर अवलंबून राहावं लागतंय. पण ही प्रकृती मात्र भगवंताच्या अधिपत्याखाली हिचं पुन्हा पुन्हा सृजन होते आणि नष्ट होते. तर जो स्थिर आधार म्हणजे भगवंतच आहे. हा संबंध आपल्याला समजण्यासाठी हे सर्व ज्ञान भगवंत आपल्याला देत आहेत. पुढे म्हणतात न च माम तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीनवदासीनम असक्तम तेषु कर्मसु. तर हे जे सृष्टीचं स्थिती प्रलय आणि ह्या ज्या गोष्टी केल्या याद्वारे भगवंत लिप्त होत नाही. आपण एखाद्या गोष्टीचं सृजन केलं लगेच आपण त्याचं कर्ते पण घेतो. उदाहरणार्थ कोणी एखाद्याने गोष्ट लिहिली किंवा कविता केली म्हणाला अरे मी या गोष्टीचा करता आहे किंवा या कवितेचा करता आहे किंवा ही गोष्ट मी केली आहे माझ्यामुळे हे सगळं झालं. तर लगेच आपल्या चेतनेमध्ये सुद्धा त्याचा फरक पडतो. कुठलीही आपण केलेली गोष्ट त्याने आपली चेतना त्याच्यामध्ये त्याची लिप्त होते. परंतु भगवंत मात्र प्रकृतीला आदेश देऊन या भौतिक जगापासून अलिप्त आहेत. त्यामुळे उदासीन वद आसीनम असं म्हणून सांगतो. उदासीन वद हा शब्द का वापरलाय तर भगवंत जरी उदासीन त्यांची धारणा जरी असली तरी जो न्याय निवाडा करताना मात्र भगवंत उदासीन नाही आहे. उदाहरणार्थ एखादी कोर्टासमोर कुठली केस आली तर न्यायाधीश उदासीन वद म्हणजे उदासीन असतो. पण याचा अर्थ असा नाही की तो कुठली क्रिया करत नाही. तो आपापली क्रिया करतच असतो. त्याला न्यायाधीशाला जे न्याय निवाडा करायचा असतो तर तो तत्परतेने करतो. पण उदासीनवत का कारण एखादा कोणी गुन्हेगार असला तर त्याला तो योग्य तो दंड ठोठावतो आणि त्याची काही गय करत नाही आणि गुन्हेगार माझा नातेवाईक आहे किंवा असा आहे म्हणून त्याला काही क्षमा करत नाही. आणि एखादा निरपराध असला तर त्याला तो सोडून देतो. हा निरपराध व्यक्ती माझा शत्रू आहे म्हणून मला जास्त शिक्षा ठोठावतो असा काही न्यायाधीश करत नाही. म्हणजे चांगला न्यायाधीश जो असतो तो. त्याच प्रकारे भगवंत त्यांना तर काही शत्रू मित्र कोणी नाही. आणि पण एखाद्याने काही चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याला तो योग्य त्या कर्माचं फळ नियुक्त करण्यासाठी जो परमात्मा जो आहे तो नेहमी सक्रिय असतो. उदासीनेचा अर्थ निष्क्रिय असं नव्हे तर ते नेहमी सक्रिय असतात. पण त्यांचा या सक्रियतेमागे कोणी स्वतःचा काही स्वार्थी हेतू नाही. जसं न्यायाधीशाचा काही स्वार्थी हेतू नसतो कोणाला दंड थोपवण्यामागे आणि कोणाला सोडून देण्यामागे. हा अजून एक श्लोक आहे. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद विपरिवर्तते. मया अध्यक्षेण अधि अक्ष माझ्या देखरेखीखाली संपूर्ण प्रकृती संपूर्ण जगाचं सृजन करते. तर बरेच जे तथाकथित वैज्ञानिक म्हणतात की या भौतिक जगाच्या मागे कोणी नियम करता नाहीये म्हणतात. तर त्यांची अशी काही प्रस्ताव आहे म्हणून की हे संपूर्ण जग जे आहे ते आपोआप निर्माण झालं. तर ते काही एक कारण सांगतात की कदाचित हे पृथ्वीच्या ज्या विश्वाच्या सुरुवातीला एक मोठा स्फोट झाला आणि त्या स्फोटातून हे संपूर्ण जग निर्माण झालं. पण अनेक जे विचार करणारे पण वैज्ञानिक आहेत त्यांना मात्र हे मत मान्य नाही. ते म्हणतात की प्रत्येक जो आपल्या शरीरातला जी पेशी आहे पूर्वी त्यांना वाटत होतं की ही पेशी म्हणजे एक साधारण काम करत असते. एका पेशीमध्ये काही घटक असतात आणि त्यांचं काम असतं काही जणांचं पाणी स्वीकार करणं आणि काहींचं काम असतं ऊर्जेसाठी विघटन करणं इत्यादी इत्यादी. त्यांना सुरुवातीला वाटत होतं की अगदी ही सोपी घटना आहे म्हणून. पण आता जसं जसं त्यांना अधिक शोध लागत चाललेत तर ते म्हणतात की प्रत्येक पेशी जी आहे ती एका शहरापेक्षाही अधिक क्लिष्ट आहे त्याची संरचना. की त्यांना अजून पण समजून येत नाही की कशा प्रकारे एक पेशी दुसऱ्या पेशीसोबत इतक्या चांगल्या प्रकारे सहकार्य करते. एक पेशी आपल्या मध्येच एक शहरापेक्षा कठीण प्रक्रिया आहे त्याची. तर अशा प्रकारची जी प्रक्रिया आहे आणि अशा प्रकारच्या ज्या हजारो करोडो पेशी आपल्या शरीरामध्ये
आणि ज्या एकमेकाशी सहकार्य करून आपलं शरीर चाललंय, तर ते आपोआप कसं काय घडू शकेल? हे असं म्हणण्यासारखं आहे की, तर त्यांनी एक उदाहरण सांगतात की जसं एखाद्या शब्दकोशातून कोणी आपल्या डोळे बंद करून एक एक शब्द उचलला, एका पानावर एक, एका पानावर एक म्हणून, म्हणजे कुठला विचार न करता शब्द उचलून आणि त्याच्यातून एक मोठा रामायणासारखा ग्रंथ तयार झाला, असं म्हटलं तर कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल का? डोळे बंद करून त्याने पानं, कुठलाही विचार न करता पानं उलगडली आणि त्याच्यावर जे बोट ठेवत गेला, ती तो शब्द एकत्र करून 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 समजा एखादा मोठा महाग्रंथ बनला, याच्यावर तर आपण अजिबात विश्वास ठेवणार नाही. पण कुठलाही ग्रंथ बनवायचा झाला तर त्याच्यासाठी केवढे मोठे विचार करायला, केवढा मोठा त्याच्यामागे विचार असतो, शब्द योग्य चपखल शोधावे लागतात. आणि असं कोण कसं म्हणू शकतं की रॅन्डम, म्हणजे त्याला रॅन्डम इव्हेंट म्हणतात, कुठलाही विचार अपघाताने कुठलाही असा ग्रंथ तयार होत नाही, तर अपघाताने विश्व कसं तयार होऊ शकतं? याचा अर्थ या विश्वाच्या मागे कोणीतरी इंजिनियर आहे, अभियांत्रिक आहे, कोणीतरी देखरेख करणारा आहे. अगदी जिथे साध्या सोप्या बिल्डिंगचं सुद्धा काम चालू आहे, तिकडे जे कामगार काम करतात, तर त्याच्यावर लक्ष ठेवणारा त्यांचा सुपरवायझर म्हणतो आपण, तर तो तिकडे उपस्थित असला तर ते काम पुढे चालतं त्याचं. नाहीतर त्या ज्या प्रकारे रचना घडवून आणायची त्या प्रकारे ती घडणार नाही. म्हणून भगवंत म्हणतात, माझ्या देखरेखीखाली ही प्रकृती सर्व कार्य करते. ही प्रकृती म्हणजे काही एक आंधळेपणाने निर्माण केलेली कुठली गोष्ट नाही आहे. त्याच्यामध्ये भगवंतांचे डोळे त्याच्या मागे आहेत आणि प्रकृतीचा हात त्याच्या मागे आहे. तर विभाग एक इथे समाप्त होत आहे आणि याची मुख्य शिकवण पुन्हा एकदा पाहू. शुद्ध भक्तीचं ज्ञान हे सर्वात मोठं गुपित आहे आणि ते अनसूय, म्हणजे जो भगवंताची ईर्ष्या करत नाही, निर्मत्सर आहे, त्याला हे ज्ञान दिलं जातं. आपण पण पाहतो आपल्या आयुष्यामध्ये, तुम्हाला सगळ्यात तुमचं गुह्य तुम्ही कोणाला जाऊन सांगता? जो तुमची ईर्ष्या करतो त्याला सांगता, की जो तुमचा हितैषी आहे, हितचिंतक आहे, त्याला जाऊन सांगता? त्याच प्रकारे आपण भगवंतांचं हितचिंतक किंवा भगवंतांची मैत्री स्वीकारली तरच आपल्याला हे गुह्य समजून येऊ शकतं. आणि भगवंतांनी जरी सर्व विश्व व्यापलंय तरी सुद्धा सर्व जगापासून भगवंत अलिप्त आहे. उदाहरण आपण आठवण करू शकतो पुन्हा आकाश आणि वायू. वायू जरी संपूर्ण आकाशात स्थित असला तरी सुद्धा आकाश मात्र वायूपासून अलिप्त आहे. भगवान श्रीकृष्णांच्या अध्यक्षतेखाली सर्व भौतिक प्रकृती सृष्टीची निर्मिती, पालन व संहार करते. विभाग 2 आता आपण पाहू. पुढचा विभाग आहे. या विभागात सांगितले की विविध प्रकारची मती असणारे लोक भगवंतांना कसे जाणू शकतात. तर पहिल्यांदा सांगतात, मायावादी मूढ व्यक्ती भगवान श्रीकृष्णांचे गुणातीत सच्चिदानंद शरीर जे ते जाणू शकत नाही. पण महात्मा संत मात्र भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य शक्तीचा आश्रय घेऊन सतत श्रीकृष्णांची सेवा करतात. आणि तिसरी शिकवण आहे, भगवंतच सर्व जगताचे माता, पिता, भर्ता, प्रभू, शरण, निवास सर्व काही भगवंतच आहे. या 3 शिकवणी आपण या विभागामध्ये पाहणार आहोत. सर्वात प्रथम 11वा श्लोक पाहू. अवजानन्ति मामूढा मानुषीं तनुमाश्रितं परम भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम. तर 3 गोष्टी पाहू शकतो. जानंती म्हणजे जाणतो, अजानंती म्हणजे जाणत नाही, आणि अवजानंती म्हणजे चुकीचं जाणतो. साधारण जे निरागस लोक आहेत ते भगवंतांना जाणत नाही, अजानंती. आणि जे भगवंतांचा मत्सर करतात ते अवजानंती, चुकीचं जाणतात. तर जसं म्हणतो आपण की एखादं अर्धवट ज्ञान हे अज्ञानापेक्षाही जास्त घातक आहे. त्याच प्रकारे ह्या व्यक्ती जे आहेत मायावादी व्यक्ती, याचा अर्थ मायावादी त्यांना असं म्हटलं कारण ते म्हणतात की भगवंताचं शरीर हे सुद्धा माया आहे असं म्हणतात. जसं आपलं शरीर नश्वर आहे तसं भगवंताचं शरीर सुद्धा नश्वर आहे असं म्हणणारे जे लोक आहेत त्यांना मायावादी म्हणतात. तर भगवंताचं शरीर हे भगवंतांचा आत्मा, भगवंतांचं बोलणं, भगवंतांच्या लीला या सर्व आध्यात्मिक स्तरावर असल्यामुळे एकमेकांपासून अभिन्न आहे. आता भगवंताचं नाव जेव्हा आपण घेतो, भगवंताचं नाव हे भगवंतांच्या लीलांपासून किंवा भगवंतांच्या रूपापासून, नाम विग्रह स्वरूप तीन एक रूप, तिने भेद नाही तीन चिदानंद रूप, हे चिदानंद स्वरूप त्याचं आहे.
या 3 गुणांच्या पलीकडे त्याचं स्वरूप आहे. आणि हे मात्र हा जो भाव आहे, परम भावम अजानंतो मम भूत महेश्वरम, भगवंतांना सुद्धा ते साधारण व्यक्तींप्रमाणे मूर्ख व्यक्ती समजतात. तर त्यांच्यापासून भगवंत नेहमीच लांब राहतात. अशांना भगवंताचं ज्ञान कधीच होऊ शकत नाही. तर पुढे म्हणतात, मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसा राक्षसीम आसुरीम जैव प्रकृतीम मोहिनीम श्रिता. या प्रकारची जी प्रवृत्ती आहे भगवंतांचा उपहास करणं, तर ते राक्षसी आणि नास्तिकवादी मत आहे. आणि अशा अवस्थेमध्ये मोहित झाल्यामुळे त्याने जर कर्ममार्ग जरी स्वीकार केला तरी त्याला त्याचं फळ मिळणार नाही. ज्ञान मार्ग स्वीकार करून पण त्याचं फळ मिळणार नाही. आणि तथाकथित भक्तीचा स्वीकार करून सुद्धा भगवंतांविषयी त्याची अशी कल्पना असेल की भगवंतांचं रूप म्हणजे गुणांनी प्रभावित आहे, तर त्याला सुद्धा त्याच्या भक्तीमध्ये फळ प्राप्त होणार नाही. मग कोणाचं बाबा अनुसरण केलं पाहिजे आपण? पुढचा फार सुंदर श्लोक आहे. तर सगळ्यात आधी आपण म्हटलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की भगवद्गीतेचे 18 अध्याय आहेत. त्या 18 अध्यायामधले मधले जे 6 श्लोक आहेत त्याच्यात सगळं सार सांगितलंय, म्हणजे 7 ते 12 मध्ये. त्या 7 ते 12 मध्ये सुद्धा 9वा आणि 10वा जो अध्याय आहे तो अजून मध्यवर्ती आहे. आणि त्याच्यामध्ये शुद्ध भक्ती म्हणजे अत्यंत गुह्य ज्ञान सांगितलंय. आणि समजा तुम्ही 700चे 700 श्लोक पाहिले तर त्याच्या अगदी 2 मध्यवर्ती श्लोक पडतात. तो म्हणजे 350 आणि 351वा श्लोक. ते म्हणजे हे 2 श्लोक आहेत जे आता आपण पाहतो. जो म्हणजे भगवद्गीतेचा गाभा आहे, त्याच्यात शुद्ध भक्तांबद्दल सांगितलेलं आहे. तर थोडक्यात भगवंत जे आहेत आपल्याला शुद्ध भक्ती करण्यासाठी, शुद्ध भक्तांचा आश्रय घेण्यासाठी हे अत्यंत सगळ्यात मोठं जे गुपित आहे ते आपल्याला सांगतात. अगदी भगवद्गीतेच्या बरोबर मध्यामध्ये, महात्मनस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. महात्मा, खरोखर महात्मा जे आहेत, महान आत्मा स महात्मा, माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः. भगवंतांच्या 3 प्रकारच्या प्रकृती आहेत. एक आहे भगवंतांची चित शक्ती किंवा आल्हादिनी शक्ती, किंवा आपण म्हणू की जी आध्यात्मिक शक्ती. दुसरी आहे भगवंताची तटस्थ शक्ती म्हणजे आपण सर्व. तिसरी म्हणजे भगवंतांची कनिष्ठा जी शक्ती आहे म्हणजे जड शक्ती किंवा मायाशक्ती. तर आपण मायाशक्तीचा अवलंब केल्यामुळे आपण या भौतिक जगात अडकलेलो आहोत. पण जे महान संत आहेत, महात्मा, ते भगवंतांच्या आध्यात्मिक शक्तीचा अवलंब करतात. तर आपण पाहतो की प्रत्येक भगवंताचं जे स्वरूप आहे तर भगवंतांची नित्य लीला सहचारणी त्यांच्यासोबत असते. आता सर्वात मूळ भगवंताचं स्वरूप म्हणजे भगवान कृष्ण आहे, आणि त्यांच्यासोबत त्यांची लीला शक्ती ही सदैव त्यांच्या सोबत असते. ती म्हणजे श्री राधा, ही श्रीमती राधाराणी आहेत. तर त्यांचा आश्रय घेऊन आपण भगवंतांची सेवा करू शकतो. भगवान कृष्ण जेव्हा भगवान रामांचा अवतार घेतात तेव्हा राधाराणी सीतादेवींचा अवतार घेतात. जेव्हा भगवान कृष्ण नारायणांचा अवतार घेतात तेव्हा राधाराणी लक्ष्मीचा अवतार घेतात. तर अशा प्रकारे जे जे भगवंतांची रूप आहेत त्याच्या त्याच्या योग्य यथारूप संग त्यांना देण्यासाठी राधाराणी सुद्धा त्या रूपांमध्ये अवतार घेतात. तर या भौतिक जगामध्ये भगवान कृष्ण शंकरांच्या रूपामध्ये गुणावतार घेतात, तर राधाराणी जे आहेत त्या पार्वतीच्या रूपांमध्ये विस्तारित या जगामध्ये होतात. अशा प्रकारे गर्ग संहितेमध्ये हे सगळं तत्व सांगितलेलं आहे. तर या दैवी प्रकृतीचा आश्रय घेऊन आपण कृष्णांची सेवा करू शकतो, भगवानाची सेवा करू शकतो. आणि सर्व महात्मांनी हे सांगितलं. रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी आणि याही आधीचे सर्व जे महात्मा होऊन गेले, या सर्वांनी पुराणांमध्ये सुद्धा या सर्व गोष्टींचं वर्णन आहे की कशा प्रकारे भगवंतांच्या शक्तीचा आश्रय घेऊन आपण भगवंतांचा आश्रय घेऊ शकतो. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितले, रम्या काचित उपासना व्रजवधू वर्गेण या कल्पिता देवी कृष्णमयी प्रोक्ता राधिका परदेवता सर्व लक्ष्मीमयी सर्व कांती संमोहिनी परा. श्री राधाराणी ज्या आहेत त्यांना कृष्णमयी म्हटलंय, म्हणजे अंतर्बाह्य त्यांच्या भगवान श्रीकृष्णच त्यांच्या हृदयामध्ये आहेत. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या स्तरावर त्यांना आपण समजलं पाहिजे. आणि परदेवता म्हटले कारण संपूर्ण जगाचं पोषण करण्यासाठी
त्यांना भक्तीद्वारे पोषण करण्यासाठी राधाराणीच कारणीभूत आहेत. आणि म्हणून त्यांना दैवी प्रकृती अत्यंत गुह्यतर रूपामध्ये त्यांचं सुद्धा गुह्यतम रूपामध्ये त्यांचं सुद्धा वर्णन इकडे आहे. दैवी प्रकृती म्हणजे आता भगवान श्रीकृष्णाची आपण भक्ती करत असलो तर राधाराणी दैवी प्रकृती आहेत. नारायणांची उपासना करत असलो तर लक्ष्मी देवी ज्या आहेत त्या दैवी प्रकृती आहे. रामांची भगवान रामचंद्रांची उपासना करत असलो तर सीता देवी या दैवी प्रकृती आहे. तर जेव्हा आपण यांना शरण जातो तेव्हा आपण भौतिक प्रकृतीमधून अगदी तात्काळ मुक्त होऊ शकतो. आणि या भौतिक जगामध्ये आपण जेव्हा साधना करतो भक्तीची तेव्हा आपण कसं केलं पाहिजे ते पुढच्या श्लोकात सांगितलंय. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सततम कीर्तयन्तो, सतत माझं कीर्तन करत असतात. यतन्तश्च, आणि थोडी मेहनत करत असतात माझ्या भक्तीची प्राप्ती करण्यासाठी. भौतिक जगात प्रत्येक गोष्ट प्राप्त करण्यासाठी लोक मेहनत करतात, आपल्याला माहिती आहे. अगदी ज्या गायक किंवा गायिका आहेत लहानपणापासून आपल्या आवाजाची तालीम करत असतात की जसे किंवा काही काही खेळाडू आहेत अगदी 5 वर्षापासून त्याच्या खेळाची तालीम करत असतात. पण लोक जेव्हा भक्तीचे विषय येतो तेव्हा म्हणतात की नाही आम्ही म्हातारपणी भक्ती करू, एवढ्या लवकर करण्याची काय आवश्यकता आहे. पण मग त्यांना हे समजत नाही की अगदी साधारण भौतिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी समजा 5 वर्षापासून प्रयत्न करावे लागत असतील तर भक्ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला किती मेहनत करण्याची आवश्यकता आहे आणि किती उत्साहाने मेहनत करण्याची आवश्यकता आहे. प्रल्हाद महाराज सांगतात की कौमारम आचरित प्राज्ञ. अगदी जेव्हा आपल्याला समजायला सुरुवात होते 5व्या वर्षापासून तेव्हापासून आपण भगवंतांची श्रीकृष्णांची भक्ती केली पाहिजे. आणि यतंतश्च दृढव्रता म्हणजे भगवंतांचं कीर्तन केलं पाहिजे. हरे कृष्ण महामंत्राचं जप कीर्तन. आणि च या शब्दामध्ये आचार्य सांगतात आपले की नवविधाची भक्ती ती सर्व त्याच्यामध्ये गृहीत आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. भगवंतांच्या लीलांचं श्रवण, नामाचं स्मरण, कीर्तन, नाम संकीर्तन, स्मरण, भगवंतांच्या नाम रूप गुण लीलांचं स्मरण, पादसेवनम म्हणजे भगवंतांची पादसेवनाचा अर्थ असा आहे की भगवंताच्या तीर्थस्थळांना भेट देणं याला सुद्धा पादसेवनम म्हणतात किंवा भगवंतांच्या चरणांची सेवा त्याला पादसेवनम म्हणतात. अर्चनम या शब्दाचा अर्थ आहे की भगवंतांच्या मंदिरामध्ये जी पूजा होते ती आरती पाहण्यासाठी जाणं, उत्सवांमध्ये भाग घेणं, या सगळ्या गोष्टींना अर्चनम म्हणतात. वंदनम साधं नुसतं भगवंतांना रोज प्रणाम करणं हे सुद्धा भक्तीचं अंग आहे. दास्यम, दास्यम या शब्दाचा अर्थ आहे की भगवंतांचा मी दास आहे या रूपामध्ये आपण भगवंतांची सेवा करणं. सख्यम, एक मित्र जसं एक दुसऱ्या मित्रासाठी सगळं काही करतो त्या प्रकारे भगवंतांची सख्य आपलं असलं पाहिजे. आणि आत्मनिवेदनम, आपण जे काही सगळं काही करतोय ते सर्व भगवंतांना निवेदन करणं याला आत्मनिवेदन म्हणतात. तर अशा प्रकारे नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सदैव भगवंतांच्या लीलांची, असाधारण लीलांची, गुणांची, नावांची स्तुती करत असतात आणि कीर्तनामध्ये ते रममाण झालेले असतात. रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी यांच्याबद्दल सांगतात की ते एक क्षण सुद्धा आपला वाया घालत नव्हते. अव्यर्थ कालत्व म्हणून सांगत होते त्यांच्याबद्दल की 7.5 प्रहर या कीर्तन स्मरणे, भगवंतांचं कीर्तन स्मरण करण्यासाठी 7.5 प्रहर, याचा अर्थ 22.5 तास, दिवसाचे 24 तास असतात त्यापैकी 22.5 तास त्यांचं श्रवण कीर्तन होत असे. त्यामध्ये 3 तास ते भगवंतांच्या लीलांविषयी आणि भगवंतांच्या गुणांविषयी श्रवण करत असत. 1 प्रहर भक्तिशास्त्र लिखाण करत असत. तर अशा प्रकारे त्यांचा एक क्षणही ते भगवंतांच्या भक्तीपासून अलिप्त नव्हते. संख्यापूर्वक गान नाम नतिभी म्हणजे संख्यापूर्वक भगवंतांच्या नावाचं स्मरण करत होते. तर म्हणून सततम कीर्तयन्तो माम म्हटलं. तर आपल्यासाठी सतत या शब्दाचा अर्थ आहे निदान प्रत्येक दिवशी. तर प्रत्येक दिवशी आपण काही ना काही भगवद्गीता वाचली पाहिजे, काही ना काही भगवंताविषयी ऐकलं पाहिजे, गीता भागवताचं श्रवण केलं पाहिजे. काही भगवंतांची मंदिरं आहेत किंवा लीलास्थळ आहेत त्यांना भेट दिली पाहिजे किंवा भगवंतांच्या नावाचं स्मरण केलं पाहिजे रोज. तर आपल्यासाठी सतत या शब्दाचा अर्थ आहे की दिवसातून ठराविक वेळ नियमाने तरी आपण हे सर्व दृढव्रत होऊन केल्या पाहिजे. दृढव्रत या शब्दाचा अर्थ प्रभुपाद सांगतात की जसं भक्तीमधली जी व्रत आहेत, जसं एकादशी व्रत आहे, जन्माष्टमी व्रत आहे, जन्माष्टमीच्या वेळेला उपास करणं, एकादशीला उपास करणं, आणि
दृढ व्रत हे सगळं कशासाठी? भगवंतांशी आपला जो संबंध आहे तो याच जन्मात प्रस्थापित करण्यासाठी जे व्रत घेतलंय त्याला दृढ व्रत म्हणून प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात. याच जन्मामध्ये आपण समजून आलं पाहिजे आपल्याला की आपण भगवंतांच्या संबंधामध्ये कोण आहोत, भगवंतांचे आपण सखा आहोत की दास आहोत की कोण आहोत ते समजून त्याला दृढ व्रत हा शब्द वापरला. पुढे ज्ञान यज्ञेन चाप्यन्ये यजंतो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. तर भगवंतांच्या शुद्ध भक्तांबद्दल सांगितलं आणि भगवंतांच्या मिश्र भक्त, प्रधानीभूत भक्त ज्याला म्हणतात, प्राधान्याने ज्यांच्यामध्ये भक्ती आहे पण कर्म, ज्ञान आणि योगाचं मिश्रण आहे, त्यांचं वर्णन आपण 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये पाहिलं. आपण आपल्या स्मरणात येण्यासाठी जो श्लोक होता, आर्त जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानी, हे सर्व कर्ममिश्र आणि ज्ञानी मिश्र भक्त आहेत. म्हणजे भगवंताची भक्ती तर करतायत पण त्याच्या मागे त्यांचं काहीतरी फळ प्राप्त करण्याची इच्छा आहे. माझं काही जे आरती आहे किंवा आर्त म्हणजे जे दुःख आहे ते नष्ट होऊ दे, किंवा मला काही धन प्राप्त होऊ दे, किंवा मला मुक्ती प्राप्त होऊ दे, या सर्वच्या इच्छा आहेत. या इच्छाद्वारे केलेली जी भक्ती आहे त्याला मिश्र भक्ती म्हणतात. कर्म मिश्र, ज्ञान मिश्र किंवा योग मिश्र भक्ती जी 8व्या अध्यायामध्ये सांगितली. ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहरम मनुस्मरम म्हणून जे सांगितलं त्याला योग मिश्र भक्ती म्हणतात. तर ही जी सर्व जी भक्ती आहे याला मिश्र भक्ती म्हणतात. आणि याच्या वरची म्हणजे शुद्ध भक्ती जी आपण आत्ताच जी चर्चा केली नुकतीच. तर या दोन्ही शुद्ध भक्तीच्या खाली शुद्ध भक्तीचा तात्पर्य आहे की भगवंतांना मी कसं संतुष्ट करतो हीच एक भावना त्याची असते. आणि त्याच्यातून त्याला एवढं अगणित सुख त्याला प्राप्त होतं की भौतिक जगातलं कुठलेही सुख किंवा मुक्ती सुद्धा त्याच्या समोर काहीच त्याला वाटत नाही. त्याचा तृण समान, तारा आगे तृणतुल्य ताचारी पुरुषार्थ, भक्ती परम पुरुषार्थ, प्रेम परम पुरुषार्थ, तारा आगे तृणतुल्य चारी पुरुषार्थ म्हणून सांगतात. तृणाच्या समान त्याला वाटतं. तर ही शुद्ध भक्ती, त्याच्या खाली मिश्र भक्ती आणि त्याच्याही खाली ही एक 3 प्रकारचे उपासक सांगतात भगवंतांचे, जे कर्ममिश्र, ज्ञानमिश्र, योगमिश्र भक्तीच्याही खालचे आहेत. आणि हे 3 प्रकारचे उपासक म्हणजे ज्ञान यज्ञेन चाप्यान्ये यजंतो माम एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. तर विश्वरूप उपासक, देवतांचे उपासक जे देवतांना भगवंतांचं रूप समजून उपासना करतात, स्वतंत्र भगवंतांपासून नाही उपासना करतात पण भगवंतांचं रूप समजून उपासना करतात. आणि एकत्वेनं म्हणजे की अहंग्रहोपासना म्हणतात त्याला, की मी आणि भगवंतामध्ये काही फरक नाही असं समजून केलेली जी उपासना आहे त्याला अहंग्रहोपासना किंवा एकत्वेनं म्हणतात. तर हा म्हणजे सर्वात खालच्या स्तराचा उपासक आहे. तर ह्या प्रत्येक स्तर जो सांगितलाय या स्तरांपेक्षाही वरची भक्ती आहे मिश्र भक्ती, आणि त्याच्यापेक्षाही वरची भक्ती आहे म्हणजे शुद्ध भक्ती. तर कशा प्रकारे संपूर्ण विश्व जे आहे ते भगवान श्रीकृष्णांचीच विभूती आहे हे भक्त जाणतो. आणि त्याच्याबद्दल पुढच्या 3 श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे, 4 श्लोकांमध्ये. अहम क्रतुर अहम यज्ञ स्वदाहम अहम औषधम मंत्रोहम अहम एवाज्यम अहम अग्निर अहम हुतम. म्हणून सांगतात मीच यज्ञ आहे, मीच त्याच्यासाठी अर्पण केलेली औषधी आहे, मीच त्याच्यामध्ये जे तूप अर्पण केलं जातं ते पण मीच आहे, मंत्र पण मीच आहे म्हणून. तर अशी सर्व काही भगवंताची विभूती असल्या कारणाने भगवंत सांगतात. तर इथे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे की सर्व जे यज्ञ ते भगवंतासाठी केलेले असतात. साक्षात भगवंत जेव्हा सांगतात की या कलियुगामध्ये एकच यज्ञ आहे जो आहे हरिनाम संकीर्तन यज्ञ, तर आपण भगवंतांचं ऐकलं पाहिजे आणि भगवंताच्या संतुष्टीसाठी हा संकीर्तन यज्ञामध्ये भाग घेतला पाहिजे. तर बऱ्याच वेळेचे कर्मकांडी जे असतात ते हे जाणत नाहीत की अरे विष्णूंसाठी आपण हा यज्ञ करतोय, कृष्णांसाठी यज्ञ करतोय, आणि त्यामुळे त्यांना यज्ञाचं जे मुख्य जे फळ आहे भगवंताची संतुष्टी ती मात्र त्यांना प्राप्त होत नाही. तर इथे एक सुंदर उदाहरण श्रीमद भागवतामध्ये येतं की जे यज्ञ करणारे जे विप्र आहेत, याज्ञिक ब्राह्मण, तर ते सर्व प्रकारचे यज्ञ करतायत, पण जेव्हा जे गोप मंडळी त्यांना भूक लागली असते, भगवंतांना भूक लागली म्हणून भगवंत त्यांना या यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांकडे पाठवतात आणि त्यांच्याकडे भिक्षा मागतात. तर ते ब्राह्मण सांगतात त्यांना विप्र की नाही बाबा आम्हाला यज्ञ करायचा आहे तर त्याच्या आधी आम्ही देऊ शकत नाही म्हणून. आता खरं तर यज्ञ करतात कृष्ण बलरामांना संतुष्ट करण्यासाठी, कधी कृष्ण बलराम स्वयं येऊन मागतात तर त्यांना मात्र ते काही देत नाहीये. तर गोप
मंडळी हिरमुसतात आणि परत जातात आणि भगवान श्रीकृष्ण सांगतात की आम्ही गेलो पण आता काही आम्हाला मिळालं नाही तुमच्यासाठी. तर भगवान कृष्ण सांगतात की आता काही काळजी करू नका, या जगामध्ये असं होतं, तुम्ही त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही भिक्षा मागा. त्या पत्नींकडे जाऊन भिक्षा मागतात तर पत्नी त्या भगवंतांविषयी ऐकून ऐकून एवढं त्यांच्या भगवंतांविषयी प्रेम निर्माण झालं असतं की जसं जरी त्यांचे पती त्यांना अडवतात तरी सुद्धा धावत त्या भगवंतांकडे सर्व अन्न घेऊन जातात जे यज्ञासाठी होतं. चतुर्विधम बहुगणम अन्नमादाय भाजनी अभिससरू प्रियम सर्वा समुद्रमिम निम्नका. जशी एखादी नदी अडथळे पार करून समुद्राकडे जाते तसं त्या ब्राह्मण पत्नी जे आहेत त्या भगवंतांकडे येतात. आणि ते पाहिल्यानंतर जे यज्ञ करणारे जे ब्राह्मण आहेत त्यांच्या मनामध्ये त्यांची चूक उमजून त्यांना येते. ते म्हणतात की अरे अरे, हा धिक्कार असो आमच्या जन्माचा, धिक्कार असो आमच्या कुळाचा, ही विमुखा आहे अधोक्षचे. ज्यांच्यासाठी आम्ही यज्ञ केला ते यज्ञ पुरुष म्हणजे भगवान श्रीकृष्ण, त्यांना मात्र आम्ही करू शकलो नाही. इकडे आपण या लीलेतून जाणू शकतो की भगवंतच यज्ञाचे मूळ आहेत. एवढंच नव्हे तर पिता हा मस्ते जगतो, माता धाता पितामहा, वेद्यम पवित्रम ओंकार रुक्साम यजुरेवच. मी या जगताचा पितामह. या संपूर्ण जगाच्या आपण पाहिलं आपल्या वंशावळी, साधारण आपल्याला माहित असेल आपण आपले पणजोबा कोण, त्यांचं नाव काय, त्यांचं खापर पणजोबा इथपर्यंत साधारण लोकांना माहिती असतं. त्याच्या पुढे वरती वरती कोण, तर वंशावळी पूर्वी ठेवायचे. तर ती वंश पुढे 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 पाहत गेलं तर गोत्र समजतं की कुठल्या ऋषीपासून आलेले आहेत किंवा इत्यादी. तर त्यांच्याही वरती सर्व ऋषींचे पण मूळ जे आहेत ते म्हणजे ब्रह्मदेव आहेत. त्यांच्यापासून सर्व ऋषींची पण निर्मिती झाली. पण ब्रह्मदेवांचे पण असले मूळ आहेत ते भगवान कृष्ण आहेत. म्हणून ते स्वतःला पितामह म्हणून घोषित करतात. माता धाता पितामह, आपले सर्व जे माता पिता जे आहेत ते सुद्धा भगवंतांचाच अंश असल्यामुळे भगवंतच सर्वांचे माता पिता आहेत. आणि पुढे म्हणतात वेद्यम पवित्रम ओंकार, सर्व जो ओंकाराची जी आपण महती आपल्याला माहिती आहे, तो ओंकार सुद्धा भगवंतच आहेत. ऋक् साम आणि यजुर्वेद सुद्धा भगवंतच आहेत. एवढंच नव्हे तर गतिर्भर्ता प्रभुसाक्षी निवासा शरणम सुरत प्रभवा प्रलय स्थानम निदानम बीजमव्ययम. सर्वांची गती भगवंत आहेत, सर्वांचे भरता पालन करणारे भगवान कृष्ण आहेत, सगळ्यांचे प्रभू भगवान कृष्ण आहेत, सगळ्यांचे साक्षी भगवान कृष्ण आहेत, सगळ्यांचे निवास भगवान कृष्ण आहेत, सगळ्यांचे शरण भगवान कृष्ण आहेत, सर्वांचे सुहृत भगवान कृष्ण आहेत. प्रभव प्रलय स्थान सुद्धा भगवान कृष्णच आहेत. आणि एवढं जाणल्यानंतर आपल्याला फक्त एवढंच उरतं की आता आपण भगवंतांचा सर्व प्रकारे शरणागती पत्करली पाहिजे आणि कायमचे आपण त्यामुळे सुखी होऊ शकतो. तर पुढे म्हणतात की तपाम्यहम अहम वर्षम निगृह्णामि उत्सृजामि च अमृतम जय मृत्युश्च सतसच्चाहम अर्जुन. म्हणतात या जगामध्ये मीच उष्णता निर्माण करतो, सूर्याच्या रूपामध्ये मीच पाऊस निर्माण करतो आणि मीच या जगाचा अमृत आहे. माझ्यामुळेच या संपूर्ण जग संपुष्टात येतं. आणि सद असद म्हणजे भौतिक शक्ती पण माझीच आहे, आध्यात्मिक शक्ती पण माझीच आहे. तर भगवंत सांगतात ही जी भौतिक जे रूप आहे, विस्तारित रूप भगवंतांचं, विश्वरूप जे आहे ते भगवंतांचं विस्तारित भौतिक रूप आहे. त्या रूपाद्वारे भगवंत संपूर्ण विश्व व्यापून आहे. पण भगवंत स्वरूप, आपलं स्वतःचं रूप म्हणजे जे श्याम सुंदर रूप आहे, प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात जे वृंदावनमध्ये श्याम सुंदर जे भगवंतांचं रूप आहे ते म्हणजे मी स्वयं आहे. आणि त्याचेच विस्तारित रूप म्हणजे द्वारकेमधलं भगवंतांचं रूप किंवा वैकुंठामधलं भगवंतांचं रूप, हे सर्व त्याचीच रूप आहेत. आणि हे सर्व काही मीच त्याचा स्रोत आहे असं म्हणून भगवान श्रीकृष्ण इथे घोषित करतात. तर विभाग 2 मध्ये आपण पाहिलं की मायावादी व्यक्ती भगवंतांच्या चिदानंद शरीराला कधी समजू शकत नाही. भगवंतांविषयी अपराध केल्यामुळे त्यांना भगवंतांचं स्वरूप कधीच समजून येत नाही. पण महात्मा संत मात्र भगवंतांच्या दिव्य प्रकृतीचा म्हणजे श्रीमती राधाराणींचा आश्रय घेऊन भगवान श्रीकृष्णांची सतत सेवा करत असतात. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता. त्यांचा आश्रय घेऊन आपण सुद्धा भगवंतांच्या भक्तीमध्ये रत झालो पाहिजे. भगवंतच सर्व जगताचे माता पिता भरता प्रभू शरण आहेत. कारण आपले आई वडील माता पिता हे सर्व कोण काय आहेत, भगवंताचेच अंश असल्या कारणामुळे खऱ्या अर्थाने भगवंतच सर्वांचे माता पिता पितामह मित्र सर्व काही भगवंतच आहे. इथे पूर्वार्ध आपला आज समाप्त आपण करतोय. तर थोडक्यात आपण पाहायला गेलं तर
या 9व्या अध्यायामध्ये अत्यंत गुह्यतम ज्ञान भगवंत सांगतात. आणि हे ज्ञान अनसूय म्हणजे अनसूयवे म्हणजे जे निर्मत्सर जे आहेत त्यांनाच हे ज्ञान प्राप्त होऊ शकतं. आणि जे महात्मा ज्या व्यक्ती आहेत त्या भगवंतांचे दैवी प्रकृतीचा आश्रय घेऊन भगवंतांची सेवा करतात. आपण सुद्धा सततम कीर्तयंतो माम, ही श्रवण कीर्तन स्मरणात्मिका जी भक्ती आहे त्याद्वारे भक्ती करून भगवंतांच्या कृपेस आपण प्राप्त होऊ शकतो. आणि भगवंत तर सर्वांचे हितचिंतक आहेतच, मित्र आहेत, सुहृद आहेत, पिता आहेत, पितामह आहेत, जे आपल्या एवढ्या जवळच्या नात्याचे आहेत, त्याच्यासाठी भक्ती करण्यासाठी आपण मागे पुढे पाहता कामा नये. हा या पूर्वार्धाचा सारांश आहे. पुढच्या वेळेला आपण उत्तरार्धाविषयी पाहू. हरे कृष्ण.